नमस्कार मित्रांनो. आज आपण एक खूप मोठी आणि सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली बातमी पाहणार आहोत. देशभरात चर्चा सुरू आहे की पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे का? काही लोक म्हणत आहेत की सरकारने गुप्त बैठक घेतली आहे आणि मोठा निर्णय होणार आहे. तर खरंच भारत बंद होणार आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत मित्रांनो. आता आपण या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, कारण इथेच ठरणार आहे की खरंच भारतात लॉकडाऊन लागू होणार आहे का, की ही फक्त एक अफवा आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे की यांनी एक गुप्त बैठक घेतली आणि त्या बैठकीत देशात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय झाला. काही लोक तर इतकंही सांगत आहेत की लॉकडाऊनची तारीखही ठरली आहे. पण मित्रांनो, थोडा विचार करा. भारतासारख्या मोठ्या देशात असा मोठा निर्णय इतक्या शांतपणे घेतला जाऊ शकतो का? नक्कीच नाही. कारण जर सरकार खरंच असा निर्णय घेत असेल तर तो कधीच लपवला जात नाही. तो निर्णय लगेच संपूर्ण देशाला सांगितला जातो. मित्रांनो, आजपर्यंत आपण पाहिले आहे की जेव्हा जेव्हा मोठे निर्णय घेतले गेले तेव्हा सरकारने प्रेस कॉन्फरन्स घेतली, टीव्हीवर थेट घोषणा केली आणि प्रत्येक नागरिकाला माहिती दिली. पण सध्या असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. चला आता आपण स्पष्टपणे समजून घेऊया. आजच्या तारखेला भारत सरकारकडून लॉकडाऊनबाबत कोणतीही ऑफिशियल घोषणा केलेली नाही. कोणत्याही मंत्रालयाने अशी माहिती दिलेली नाही आणि कोणत्याही मोठ्या न्यूज चॅनलनेही ही बातमी कन्फर्म केलेली नाही. म्हणजेच सोशल मीडियावर जी बातमी फिरते आहे ती पूर्णपणे व्हेरीफाईड नाही. आणि अशावेळी आपण लगेचच पॅनिक होऊ नये. मित्रांनो, आजच्या काळात व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूबवर कोणतीही बातमी काही सेकंदात व्हायरल होते. एखाद्याने फेक पोस्ट टाकली, दुसऱ्याने ती शेअर केली आणि काही वेळातच ती लाखो लोकांपर्यंत पोहोचते. आणि मग लोकांना वाटायला लागतं की ही बातमी खरी आहे. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की सरकारकडून अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मोठ्या निर्णयांसाठी नेहमी अधिकृत घोषणा होते. सरकारी वेबसाईटवर माहिती दिली जाते आणि सर्व न्यूज चॅनलवर ती बातमी दाखवली जाते. जर तुम्हाला अशी कोणतीही मोठी बातमी दिसली तर लगेच तिच्यावर विश्वास ठेवू नका. आधी ती व्हेरीफाय करा आणि मगच निर्णय घ्या. कारण चुकीची माहिती आपल्यामध्ये भीती निर्माण करते आणि आपण घाबरून चुकीचे निर्णय घेतो. मित्रांनो, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणतीही इमर्जन्सी सिच्युएशन नाही आणि कोणतीही ऑफिशियल वॉर्निंग नाही. म्हणूनच सध्या लॉकडाऊन लागू होणार नाही आणि ही बातमी बहुधा अफवा आहे. शेवटी शांत रहा, विचार करा आणि फक्त व्हेरीफाईड माहितीवर विश्वास ठेवा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की लोक इतक्या पटकन का घाबरतात आणि अफवा आपल्या मनावर कसा परिणाम करतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न. अशी अफवा आली की लोक इतक्या पटकन का घाबरतात? का लोक लगेच विश्वास ठेवतात की पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे? याचं उत्तर आपल्या मनामध्ये लपलेलं आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांनी काही वर्षांपूर्वी एक मोठा काळ पाहिला आहे, जेव्हा संपूर्ण देश बंद झाला होता. रस्ते ओस पडले होते, लोक घरात बंद झाले होते. तो काळ म्हणजे किवीचा काळ. त्यावेळेला लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेक व्यवसाय बंद पडले आणि काही लोकांना अन्नासाठीही संघर्ष करावा लागला. त्या सगळ्या आठवणी अजूनही आपल्या मनात जिवंत आहेत. म्हणूनच जेव्हा कोणी लॉकडाऊन हा शब्द वापरतो तेव्हा आपल्या मनात भीती निर्माण होते, असुरक्षितता वाटते आणि आपण लगेच पॅनिक होतो. मित्रांनो, आपलं मेंदू असं काम करतं. तो आधीच्या वाईट अनुभवांना पटकन आठवतो आणि मग नवीन परिस्थितीला त्याच्याशी जोडतो. उदाहरणार्थ, जर कोणी सांगितलं की पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे, तर आपल्या मनात लगेच येतं, पुन्हा नोकरी जाईल का? पुन्हा घरात बसावं लागेल का? पुन्हा आर्थिक अडचण येईल का? आणि याच कारणामुळे आपण सत्य तपासण्याआधीच घाबरतो. मित्रांनो, आता दुसरं कारण समजून घेऊया. सोशल मीडिया. आजच्या काळात व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब ही माहितीची सर्वात मोठी साधनं झाली आहेत. पण इथेच सर्वात जास्त अफवा पसरतात. एखाद्या माणसाने फेक थंबनेल बनवला, ब्रेकिंग न्यूज लिहिलं आणि लोकांना धक्का बसेल असा टायटल दिला. मग काय होतं? लोक क्लिक करतात, व्हिडिओ बघतात आणि लगेच शेअर करतात आणि काही वेळातच ती अफवा लाखो लोकांपर्यंत पोहोचते. मित्रांनो, भीती ही खूप वेगाने पसरते आणि सोशल मीडियामुळे ती अजून जलद पसरते. तिसरं कारण, अपूर्ण माहिती. कधीकधी अर्धवट बातमी लोकांपर्यंत पोहोचते आणि लोक स्वतःच्या मनाने बाकीचा भाग भरतात. उदाहरण, सरकारची बैठक झाली. हे खरं असू शकतं, पण त्या बैठकीचा विषय काहीतरी वेगळाच असतो आणि लोक त्याला लॉकडाऊनशी जोडतात. मित्रांनो, हीच सर्वात मोठी चूक आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, आपण काय करायला पाहिजे? कोणतीही बातमी आली तर ताबडतोब विश्वास ठेवू नका. आधी व्हेरीफाय करा, अधिकृत स्रोत तपासा आणि मगच निष्कर्ष काढा. कारण घाबरणं सोपं आहे, पण विचार करणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा,
प्रत्येक व्हायरल बातमी खरी नसते आणि प्रत्येक ब्रेकिंग न्यूज खरोखर ब्रेकिंग नसते. शेवटी आपलं मन शांत ठेवा आणि माहितीवर नियंत्रण ठेवा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की खरंच कोणत्या परिस्थितीत लॉकडाऊन लागू होऊ शकतो आणि सरकार असा मोठा निर्णय कधी घेतं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खरंच भारतात लॉकडाऊन पुन्हा लागू होऊ शकतो का? आणि जर हो, तर तो नेमका कधी लागू होतो? मित्रांनो, लॉकडाऊन हे साधा निर्णय नाही. हा एक अत्यंत गंभीर आणि मोठा निर्णय असतो, जो फक्त अत्यंत कठीण परिस्थितीत घेतला जातो. आता आपण समजून घेऊया कोणत्या परिस्थितीत लॉकडाऊन लागू होऊ शकतो. मोठं आरोग्य संकट. जर देशात पुन्हा एखादं मोठं आजाराचं संकट आलं, जसं की किवीसारखी परिस्थिती निर्माण झाली, रुग्णांची संख्या खूप वाढली, हॉस्पिटल्स फुल झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, अशावेळी सरकार लोकांचं रक्षण करण्यासाठी लॉकडाऊन लागू करू शकतं. 2. नैसर्गिक आपत्ती. कधीकधी मोठे पूर, भूकंप, चक्रीवादळ यासारख्या आपत्तींमध्ये काही भाग पूर्णपणे बंद केले जातात, ज्याला आपण लोकल लॉकडाऊन म्हणू शकतो. 3. युद्धासारखी परिस्थिती. मित्रांनो, जर देशावर मोठा धोका निर्माण झाला, सीमारेषेवर तणाव वाढला किंवा युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली, अशावेळी देशाच्या सुरक्षेसाठी काही कडक निर्णय घेतले जाऊ शकतात. पण पूर्ण देश लॉक करणं ही खूपच शेवटची पायरी असते. 4. कायदा आणि सुव्यवस्था. मित्रांनो, कधीकधी एखाद्या शहरात मोठी दंगल झाली किंवा परिस्थिती बिघडली, तर त्या भागात कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो. मित्रांनो, आता महत्त्वाची गोष्ट, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतो. सरकार आधी नियम कडक करते, मर्यादा लावते आणि लोकांना सूचना देते. जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तेव्हाच लॉकडाऊन लागू केला जातो. मित्रांनो, आजच्या परिस्थितीकडे पाहिलं तर सध्या देशात कोणतंही मोठं आरोग्य संकट नाही, कोणतीही इमर्जन्सी सिच्युएशन नाही आणि कोणतंही ऑफिशियल इशारा नाही. म्हणूनच सध्या लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता खूप कमी आहे. पण याचा अर्थ आपण पूर्णपणे निष्काळजी राहायचं नाही. नेहमी सावध रहा, नियम पाळा आणि अपडेट रहा, कारण सुरक्षितता आपल्या हातात आहे. शेवटी अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त सत्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, आता या व्हिडिओचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपण अफवा कशा ओळखायच्या आणि स्वतःला व आपल्या परिवाराला कसं सुरक्षित ठेवायचं. आजच्या डिजिटल जगात माहिती खूप वेगाने पसरते, पण सगळी माहिती खरी नसते. मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हायरल म्हणजे खरं असं नसतं. अधिकृत स्रोत तपासा. कोणतीही मोठी बातमी आली तर लगेच सरकारी वेबसाईट तपासा. ट्रस्टेड न्यूज चॅनल पहा. जर ती बातमी खरंच असेल तर ती सर्व ठिकाणी दिसेल. व्हॉट्सॲप फॉरवर्डेड मेनी टाइम्स असा मेसेज दिसला तर समजा ती बातमी संशयास्पद आहे. व्हेरीफाय केल्याशिवाय कधीही शेअर करू नका. सनसनाटी हेडलाईन्सपासून सावध रहा. आज रात्रीपासून लॉकडाऊन, सरकारचा मोठा निर्णय, ताबडतोब पहा असे टायटल्स बघून लगेच घाबरू नका, कारण हे टायटल्स फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी असतात. पूर्ण माहिती घ्या. अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नका. पूर्ण बातमी वाचा आणि कॉन्टेक्स्ट समजून घ्या. स्वतः विचार करा. मित्रांनो, कोणतीही बातमी लॉजिकली विचार करा. हे खरंच शक्य आहे का? सरकार इतका मोठा निर्णय लपवेल का? जर उत्तर नाही असेल तर ती बातमी बहुधा खोटी आहे. स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित कसं ठेवायचं? पॅनिक होऊ नका. शांत रहा आणि इतरांनाही शांत ठेवा. चुकीची माहिती पसरवू नका आणि इतरांना सुद्धा जागरूक करा. फक्त व्हेरीफाईड माहितीवर विश्वास ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. मित्रांनो, भीती पसरवणं सोपं आहे, पण जागरूक राहणं महत्त्वाचं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं लॉकडाऊनबद्दलची व्हायरल बातमी, तिचं सत्य आणि लोक का घाबरतात. सध्या कोणताही लॉकडाऊन लागू होणार नाही, ही बातमी बहुधा अफवा आहे. म्हणूनच घाबरू नका, विचार करा आणि फक्त सत्यावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच इम्पॉर्टंट माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलं रहा. धन्यवाद मित्रांनो.